नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजच्या टेस्टी नाश्त्यासाठी लागणारं साहित्य आपण आता बघून घेऊयात। या ठिकाणी मी एक कांदा घेतलेला आहे, लांब कापून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे। एक छोटा टोमॅटो कापून घेतलेला आहे बारीक, थोडीशी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, चवीपुरता मीठ घेतला आहे, थोडासा चाट मसाला, चिली फ्लेक्स, जिरेपूड, धनेपूड, अख्खं जिरं मी घेतलं आहे आणि थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे। हे मिश्रण मी मिक्स करून घेते। चाट मसाला नसेल तर निंबू पिळून टाकलं तरी सुद्धा चालेल। मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी घेते 1 कप तांदळाचं पीठ। मी सुरुवातीला थोडंसंच पीठ घातलंय। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकतात। मी तांदळाचं पूर्ण पीठ वापरून घेतलं आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हळद माझी राहून गेली होती टाकायची, सो मी आता ऍड केली आहे। यामध्ये थोडं अजून पाणी मी घालते। टोटल मला 1.5 कप पाणी लागलेलं आहे। मी आता हे हातानेच मिक्स करून घेते। अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी हवी आहे, फार पातळ व्हायला नको ते। गॅसवर मी आता कढई ठेवली आहे, त्यामध्ये अर्धा पळी तेल घालून घेतलं आहे। यामध्ये मी तीळ टाकून घेते, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका। आता यामध्ये थोडं बॅटर मी पसरवून घेते। तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकतात। तुम्हाला हवं थोडंच मिश्रण टाकू शकतात किंवा जास्त मिश्रण टाकून एकच केलं तरी चालेल। अशा प्रकारे अंथरून द्यायचे आहेत आणि हे लो फ्लेम वरती होऊ द्यायचे आहेत। एक बाजू याची व्यवस्थित झालेली आहे। मी आता याला उलटून घेणार आहे। याची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित होऊ द्यायची आहे। ब्रेकफास्ट इथे रेडी आहे। आता मी हे काढून घेते। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चवीला अगदी टेस्टी आहे रेसिपी, नक्की ट्राय करा आणि हेल्दी सुद्धा आहे।